राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी। नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातम्या आपण पाहत आहात। आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। राज्यातील आणि देशातील 15 मोठ्या अपडेट व्हिडिओमध्ये की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। राज्यातील 10वी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। यावर्षी निकालाची टक्केवारी वाढल्याने दिसून आलेले आहे। विद्यार्थी आणि पालकांचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईटवर मोठी गर्दी केलेली होती। अनेक विद्यार्थी गुण उत्तम मिळवून यश संपादन केलेले आहे। महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता दिसून येत आहे। हवामान खात्याने व्यक्त केलेले आहे की विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही ठिकाणी मेघगर्जना पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी असे आवाहन शेतकऱ्यांना केलेले आहे। कांद्याच्या बाजारात पुन्हा चढउतार सुरू झालेला आहे। काही बाजारात समित्यामध्ये कांद्याला समाधानकारक भाव मिळत असेल तरी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची नाराजी असल्याने चित्र दिसून येत आहे। राज्यातील अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई गंभीर दिसत आहे। टँकरमध्ये पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला असून नागरिकांना पाणी जपून वापरायचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलेले आहे। विपक्ष पक्षांची बैठका सुरू झालेल्या असून नेत्यांचे दौरे वाढलेले आहे। राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे। आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सुधारित पीक विमा योजनेबाबत नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये विविध प्रक्रिया काही बदल करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आता दिसून येत आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचे चिन्हसुद्धा आपल्याला दिसून येणार आहे। त्याचप्रमाणे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा बदल करण्यात आलेला आहे। काही शहरांमध्ये दर कमी करण्यात झाले असून नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला आहे। त्याचप्रमाणे सोशल मीडियावर फेक आणि न्यूज अफवा पसरवणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे। नागरिकांनी कोणतीही माहिती तपासल्याशिवाय शेअर करू नये असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे। तर तुम्हाला याविषयी काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आलेले, त्यामुळे वाहतूक प्रश्न कमी होण्यास मदत होणार आहे। त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट, उन्हाळ्याच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर अनेक विशेष गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे आणि नागरिकांना यामध्ये दिलासा मिळणार आहे। देशातील सायबर फसवणुकीच्या घटनेमुळे वाढ होत असल्याने समोर आलेले बँक OTP लिंक आणि बनावट कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे तुम्ही कोणतेही OTP किंवा बनावट कॉलपासून सावध राहावे असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे। महिला सुरक्षेसाठी राज्य सरकारने नवीन उपाययोजना सुरू केलेल्या आहे। महत्त्वाच्या शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त आता जबरदस्त करण्यात येणार आहे। क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, भारतीय संघाच्या आगामी मालिकेत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। चाहत्यांमध्ये मोठा उत्साहाचे वातावरण आता निर्माण झालेले आहे। राज्यातील अनेक भागात अवैध वाळू उपसा प्रशासनाने मोठी कारवाई केलेली आहे। अनेक वाहने जप्तसुद्धा करण्यात आलेले आहे आणि त्याचा तपाससुद्धा सुरू झालेला आहे। आणि शेवटची महत्त्वाची बातमी, महागाईमुळे सर्वसाधारण नागरिकांना बजेट कोलमाडत असून घरगुती खर्च वाढत दिसून येत आहे। त्याचमुळे नागरिकांमुळे सरकारकडे दिलासाची मागणी केलेली जात आहे। तर बघू शकता की आता शासन याच्यावर काय निर्णय घेत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, महागाईविषयी सरकारचे काय धोरण असणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच दररोज नवीन न्यूज तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। तर दररोज नवीन या चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका। धन्यवाद।